चंद्रपूर जिल्ह्याचे तापमान 46 डिग्री इतका पोहोचला आहे। त्याच्यामुळे चंद्रपुरात सूर्य आग ओकत असल्याचे चित्र सध्या तरी दिसून येत आहे। चंद्रपूरचे तापमान दिवसांदिवस वाढत असल्यामुळे नागरिक हैराण झाले आहे। घरचे कूलर एसी काम करत नसल्याचे चित्र देखील दिसून येत आहे। आपण या भागात परिसरामध्ये बघू शकतो की मोठी शुकशुकाट या ठिकाणी मार्गावर दिसून येत आहे। मुख्य मार्ग आहे त्या मार्गावर तर शुकशुकाट दिसून येत आहे। दुपारच्या वेळेस घराच्या बाहेर निघण्यासाठी लोक टाळत असल्याचे चित्र दिसून येत आहे। चंद्रपूर शहराची परिस्थिती बघितली गेली तर शिक्षण विभागाने देखील सकाळच्या सत्रात शाळा महाविद्यालय सुरू ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत। तर दुसरीकडे RTOने देखील जे पासिंग असेल गाडीची पासिंग असेल लायसन असेल याचे काम देखील सकाळच्या दरम्यान आणि सायंकाळच्या दरम्यान ठेवले आहे। म्हणजे 12 ते 4 या दरम्यान कोणतेही काम होणार नाही असे RTOने देखील सांगितले आहे। म्हणजे नागरिकाच्या दृष्टिकोनाने हे RTOने निर्णय घेतला आहे। तर दुसरीकडे शालेय विद्यार्थ्यांना कोणता त्रास होऊ नये त्यामुळे शिक्षण विभागाने निर्णय घेतले आहे। परीक्षा पेपर असेल तर पेपर ही सकाळच्या सत्रात घेण्याचे निर्णय शिक्षण विभागाने घेतले आहे। त्याच्यामुळे थोडाफार तरी दिलासा नागरिकांना मिळणार की नाही हेही बघणं महत्त्वाचं आहे। कारण की चंद्रपूरचं तापमान पुन्हा काही दिवस वाढणार आहे। येलो अलर्ट जारी केला आहे। तिकडे दुसरीकडे प्रशासन देखील अलर्ट मोडवरती आहे। ठिकठिकाणी बोर्ड लावून लोकांना सूचना देखील देण्यात येत आहे। कॅमेरामॅन आदित्य दहा टोंगेसह मी निलेश दहा TV9 मराठी चंद्रपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।